11 डिसेंबरला संदीप माहेश्वरीने आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आणि खळबळ उडाली. विवेक बिंद्रांची तर झोपच उडून गेली. व्हिडिओचा संदर्भ द्यायचा झाला तर या व्हिडिओमध्ये संदीप माहेश्वरींच्या शो मध्ये थोडी मुलं आली होती. त्यांनी काय केले होतं, अजून एक मोटिवेशनल स्पीकर आहे डॉक्टर विवेक बिंद्रा. डॉक्टर कसे बनले, कशामुळे बनले हे आम्हाला माहिती नाही, पण डॉक्टर विवेक बिंद्रा त्यांचा एक बडा बिझनेस नावाचा एक बिझनेस आहे. तर या बिझनेसवरून, या बडा बिझनेसवरून आयबीसी नावाचा एक कोर्स किंवा 10 दिन में एमबीए हा एक त्यांचा फ्री कोर्स आहे. आणि याच्यासोबत आयबीसी म्हणजे इंडिपेंडंट बिझनेस कन्सल्टंट असा एक त्यांचा कोर्स आहे किंवा एक फ्रँचाईज आहे, ती त्यांनी खरेदी केली. या फ्रँचाईज मध्ये विवेक बिंद्रा व्हिडिओज मध्ये सांगताना दिसतात, तुम्ही हा जॉईन केल्यानंतर महिन्याला तुम्ही 10 ते 20 लाख रुपये कमवू शकता. याच आमिषाला बळी पडून काही लोकांनी यांच्याकडून एक कोर्सेस खरेदी केले ज्याची किंमत 50,000 होती. पण या मुलांचं आता असं म्हणणं आहे की यांना त्यातून काही इन्कम होत नाही आणि यांना मनी रिफंड पाहिजे आहे. तर हे लोक जेव्हा विवेक बिंद्रांकडे मनी रिफंडसाठी गेले तेव्हा विवेक बिंद्रांनी यांना सांगितलं की तुम्हाला जर पैसे रिफंड हवे असतील तर हा कोर्स किंवा आयबीसी जो कोर्स आहे तो पुढे विका आणि तुमचे पैसे त्यातून रिकव्हर होतील. महत्वाची गोष्ट अशी की या पूर्ण व्हिडिओमध्ये विवेक बिंद्रांचं नाव संदीप माहेश्वरींनी कुठे घेतलं नव्हतं की त्या पोरांपैकी कुणीही कुठे घेतलं नव्हतं. जरी घेतलं असेल तर ते बीप करण्यात आलं होतं. पण सगळ्यांना माहिती होतं की हा प्रकार कुणाबद्दल चालू आहे. इंटरनेटवरती हल्ला झाला आणि प्रत्येक लोक संदीप माहेश्वरीला टॅग करू लागले आणि विवेक बिंद्राला टॅग करू लागले की हा जो स्कॅम आहे तो यांचाच आहे. आता विवेक बिंद्रा जर या सर्व प्रकारामध्ये शांत बसले असते तर मे बी हा प्रकार टळून गेला असता. पण बऱ्याच लोकांना एक सवय असते, मराठीमध्ये एक म्हण आहे ना, भिंतीत ठेवलेलं तोच प्रकार झालाय, समजून घ्या तुम्ही. नाहीतर दुसरा प्रकार असं असतं ना की उडणारे बाण घ्यायची जी सवय असते ती विवेक बिंद्राला होती. 18 डिसेंबरला विवेक बिंद्रांनी एक व्हिडिओ रिलीज केला. त्यामध्ये तो संदीप माहेश्वरी कसा स्कॅम करतो आणि तो कसा चुकीचा आहे हा सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पूर्ण लांबलचक व्हिडिओमध्ये आपण कसे फ्रॉड नाहीत किंवा आपल्याबद्दल ज्या कंप्लेंट आहेत त्याबद्दल विवेक बिंद्रा काही सांगताना दिसलेलं नाही. याच व्हिडिओमध्ये विवेक बिंद्रा म्हणतो की आम्ही इमिडिएट पैसे रिफंड करतो कोणत्याही विद्यार्थ्याने किंवा कोणत्याही कस्टमरने जर पैसे मागितले तर. याच व्हिडिओमध्ये तो स्वतः एक्सेप्ट करतो की ज्याने ज्याने पैसे मागितले तेव्हा आम्ही 100% रिफंड केलं. जबरदस्ती बेच दिया जाता है, बेवकूफ बना दिया जाता है। आपको पता है हमारे डिपार्टमेंट है QoS, क्वालिटी ऑफ सेल्स। क्वालिटी ऑफ सेल्स में क्या होता है, अगर किसी ने हमारा सामान खरीदा और ट्रांजैक्शन कर दिया, उसी टाइम हमारी टीम से उसको फोन जाता है, एक वीडियो कॉल, और वीडियो कॉल पे पूछा जाता है उससे क्या सारी टर्म्स एंड कंडीशन समझ में आई आपको, क्या आपको मिस सेलिंग हुआ। अगर वो जरा सा भी बोल देता है मिस सेलिंग हुआ, ऑन द स्पॉट रिफंड होता है। हमारे यहाँ रिफंड के दो प्रोसेस है। पहला प्रोसेस है कि क्वालिटी ऑफ सेल्स, हम ये चेक करते हैं कि हमारे किसी अफिलिएट ने गलत तरीके से तो नहीं मिस सेल कर दिया, गलत का कोई कमिटमेंट तो नहीं कर दिया, ओवर कमिटमेंट तो नहीं कर दिया। अगर उसने जरा सा भी बोला नहीं यार मुझे लग रहा है कि शायद मुझे मिस सेल किया गया या मुझे ओवर कमिट किया गया, ऑन द स्पॉट क्वालिटी ऑफ सेल्स कस्टमर सर्विस की टीम उसका पैसा रिफंड करती है ऑन द स्पॉट। जब आदमी बोल देता है मुझे सारी टर्म्स एंड कंडीशन समझ में आ गई, वीडियो कॉल पे सब कुछ समझ में आ गया। विवेक बिंद्रा ऑलरेडी बॅकफुटवर असतो. अशातच काय होतं, त्याचा अजून एक व्हिडिओ समोर येतो. हा व्हिडिओ असतो त्याचा पर्सनल व्हिडिओ. विवेक बिंद्राचं 8 दिवसापूर्वी लग्न झालेलं असतं आणि 8व्या दिवशी तो स्वतःच्या बायकोला आपल्या सोसायटीच्या गेटवर मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर येतो आणि विवेक बिंद्रा एकदम बॅकफुटवर जातो. आता संदीप माहेश्वरीचा आरोप काय आहे, तर संदीप माहेश्वरी म्हणतात की विवेक बिंद्रा आपल्या बडा बिझनेस या बिझनेसच्या माध्यमातून एक मल्टी लेवल मार्केटिंगची स्कीम राबवतोय जी भारतामध्ये इल्लीगल आहे. तर मल्टी लेवल मार्केटिंग म्हणजे तीच की तू 3 जोड, मी 3 जोडतो, तुझ्या खाली 3 लोक, माझ्या खाली 3 लोक, ही वाली स्कीम. तर संदीप माहेश्वरीचं म्हणणं आहे की हा खूप मोठा स्कॅम आहे, हे भारतात इल्लीगल आहे आणि हे थांबलं पाहिजे. तर विवेक बिंद्रा याला जस्टिफिकेशन देताना म्हणतात की मल्टी लेवल मार्केटिंग मध्ये मल्टिपल लेवल्स असायला पाहिजेत. म्हणजे मी एक बनवला, माझ्या खाली 3, त्याच्या खाली 3 असे लेवल्स बनल्या पाहिजेत. पण आमच्या बिझनेसमध्ये अशा कोणतेही लेवल नाही आहे. आम्ही फक्त डायरेक्ट टू कस्टमर सेल करतो आणि त्यामध्येही ॲफिलिएट्स आहेत. त्यामुळे आमचा बिझनेस हा मल्टी लेवल मार्केटिंग मध्ये येत नाही, असं विवेक बिंद्राचं जस्टिफिकेशन आहे. तर चला आपण बघूया काय इलिगल आहे, काय लीगल आहे. विवेक बिंद्रा बरोबर आहे की संदीप माहेश्वरी बरोबर. बरं, बिझनेस म्हणजे काय, तुम्ही एखादी प्रोडक्ट किंवा सर्व्हिस एखाद्याला विकता आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मोबदला घेता, त्या मोबदल्यात तुम्ही पैसा घेता. आता प्रत्येकाचा बिझनेस आहे, प्रत्येकाचा प्रोडक्ट आहे, प्रत्येकाची सर्व्हिस आहे, त्याने त्याची किंमत किती ठरवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तो त्याच्यावरती आणि घेणाऱ्या गिरायकावरती डिसाईड असावा. विवेक बिंद्रांच्या मध्ये विवेक बिंद्रा 50,000चा एक कोर्स विकतात आणि तो कोर्स ते अफिलिएट मार्केटिंग थ्रू विकतात. म्हणजे जर त्यांनी तो कोर्स तुम्हाला विकला आणि तुम्ही तो कोर्स पुढे कोणाला सजेस्ट केला म्हणजे रेफर केला तर तो कोर्स त्या विकलेल्या गेल्याच्या अमाऊंट मधले थोडे पैसे तुम्हाला कमिशन म्हणून मिळतात. तसं बघायला गेलं तर अमेझॉन पण असा अफिलिएट प्रोग्राम चालवतो. अमेझॉन वरती आपण एखादा प्रोडक्ट परचेस केला आणि आपल्याला तर आवडला तर तो आपण दुसऱ्या कोणाला तरी रेफर केला तर आपल्याला त्यामधलं थोडं कमिशन मिळतं. त्यामुळे माझा बिझनेस इल्लीगल नाही असं विवेक बिंद्रांचं मत आहे. विवेक बिंद्रा संदीप माहेश्वरीवरती वेगळा आरोप करतात. ते म्हणतात हे जे बिझनेसमॅन आहेत किंवा मोटिवेशनल स्पीकर आहेत संदीप माहेश्वरी,
हे आपल्या सेशन्स घेण्यासाठी कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये कोणत्याही कमर्शियल विंगमध्ये जाऊन सेशन्स घेण्यासाठी एका दिवसाचे 36 लाख रुपये चार्ज करतात. मग हा पण एक मोठा स्कॅम आहे असं विवेक बिंद्रांचं मत आहे. पण अगेन स्वतःची बिझनेस, स्वतःची सर्व्हिस, तुमचे रेट तुम्ही ठरवायचे असतात. ते घ्यायचे की नाही हा कस्टमरचा मुद्दा असतो. त्यामुळे मला संदीप माहेश्वरींच्या बिझनेसमध्ये कुठे स्कॅम दिसत नाहीये. अजूनपर्यंत विवेक बिंद्रांच्या बिझनेसमध्ये मला काही स्कॅम दिसत नाहीये. कारण त्यांनी जर 50,000 ही रेट ठरवले असतील तर ते घेणाऱ्याचा प्रश्न आहे की त्याला तो स्कीम आवडली आहे किंवा नाही आवडली आहे, त्याला तेवढे पैसे देणे भाग आहे की न देणं भाग आहे. पण त्यांना जर रिफंड प्रॉमिस केलं गेलेलं असेल, रिटर्न मध्ये असेल आणि ते रिफंड मागत असतील, त्यांचं 100% रिफंड त्यांना व्हायला पाहिजे, हा मुळात मुद्दा आहे. मागच्या काही दिवसांपासून विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी जे गल्लीतल्या नळावरच्या बायकांचे भांडणं असतात किंवा पुरुषांचेही भांडणं असतात ना, तसे भांडतात. मुद्दा हा नाही आहे की हे लोक का भांडतात. मुद्दा हा आहे की थोड्याच दिवसांपूर्वी संदीप माहेश्वरीने आपल्या शो वरती विवेक बिंद्रांना बोलवून त्यांचं कौतुक केलं होतं. जर त्यांनी त्यावेळेला हे कौतुक केलं होतं तर त्यांना त्यावेळेला माहिती नव्हतं का विवेक बिंद्रा काय करतात. जर तुम्हाला माहिती नसेल संदीप माहेश्वरी तर तुम्ही त्यांचं कौतुक कशासाठी केलं, तुम्हाला आधी धरून हाणला पाहिजे. कारण तुमच्यामुळे विवेक बिंद्राला अजून 1000 कस्टमर्स मिळाले असतील. मुळात प्रश्न असा आहे की ऑनलाईन येऊन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये येऊन कुणालाही सपोर्ट करता येतो, काही बोलता येतं, त्याचा सत्याची पडताळ झालेली नसते किंवा त्याच्याबद्दल काही माहिती घेतलेली नसते. तुम्ही असेच उठता आणि कुणाचंही कौतुक करता. तुम्ही स्वतः एक ब्रँड आहात. विवेक बिंद्राला तुम्ही स्वतः प्रमोट केले, त्यामुळे या पापात तुम्ही सहभागी आहात. दुसरी गोष्ट मला अजून एक वाटते, इतके दिवस संदीप माहेश्वरीने स्वतःच्या व्हिडिओवरती ऍड सुरू नव्हते केल्या. मला वाटतं कि मैं अपने चैनल पर मोनेटाइजेशन ऑन करूंगा, वहां से मेरे पास में कुछ पैसा आएगा. मान लो 2-3 महीने में मेरे पास में 1 करोड़ रुपए आ जाता है. तो इस 1 करोड़ को मैं यूज करूंगा इंडिया की सबसे अच्छी लॉ फर्म को हायर करने के लिए, जो कि इन लोगों को रिप्रेजेंट करेगी जिनके साथ ये स्कैम हुआ है. सुरू नव्हते केल्या. इसका पैसा मला वाटतं हीच जी घटना आहे, या घटनेला एनकॅश केलंय. विवेक बिंद्राची जी घटना आहे त्या घटनेला संदीप माहेश्वरीने एनकॅश करून आपल्या व्हिडिओवरती ऍड चालू करण्याची प्रोसेस केली. आता अगेन चॅनल त्यांचं, व्हिडिओ त्यांचे, ऍड सुरू कराव्यात नाही कराव्यात हा त्यांचा प्रमाण आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो की विवेक बिंद्रा, संदीप माहेश्वरी सारखे लोक आपल्या सगळ्यांना मिळून कसे चुत्या बनवतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे इंटरनेटच्या जमान्यामध्ये सगळ्यांना फॉलो करा, बघा, पण कुणाही मोटिवेशनल स्पीकरला तुम्ही आपला गुरु मानू नका. कारण आपले आई वडील आणि सेल्फ मोटिवेशन याच्यापेक्षा मोठं मोटिवेशन या जगात कोणतंच नाहीये. जय महाराष्ट्र.